केस कोर्टाच्या प्रवेशद्वारावरती पोलीस आणि वकिलांमध्ये शाब्दिक वाद। कोर्टामध्ये जाताना पोलीस वकिलांची तपासणी करत असल्यानं वकिलांनी घेतला आक्षेप। केज नगर पंचायतीनं वाल्मिक कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द केलं। वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलं होतं पत्र, यावरती खासदार बजरंग सोनावणे यांनी घेतली होती हरकत। आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांकडून बीडच्या आष्टीमध्ये आंदोलन। जरांगे, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। वाल्मिक कराडच्या पांगरी या मूळ गावी या 5 युवकांचं मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन। पांगरी गावामध्ये कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। कराडवरील कारवाईचे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा परळीमध्ये परिणाम। शिरसाळा आणि धर्मापुरी गावांमध्ये कारवाईच्या निषेधार्थ बंद। परळी शहरातील निम्मी बाजारपेठही बंद। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष झाला का, दमानियांचा सवाल। परभणीमध्ये 2 हातगाड्यांवरती सिलेंडरचा स्फोट झालेला होता आणि त्याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आला। 2 तरुणांनी ज्वलनशील पदार्थ टाकून लावली होती आग। पोलिसांकडून दोन्ही तरुणांचा शोध। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल। कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित। आत्मनिर्भर भारतासाठी नौदलाचंही मोठं योगदान। नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा। दहशतवाद, हत्यारं, ड्रग्ज तस्करीच्या विरोधात भारत खंबीर। नौदलाच्या कार्यक्रमात मोदींचं प्रतिपादन। मंत्रिपद मिळालं नसल्यानं नाराज वगैरे नाही, अब्दुल सत्तार यांच्याकडून स्पष्ट। आता वयही झालंय आणि बरेच वेळा आमदार राहिल्यानं यापुढे लढणार नाही, सत्तार यांचं वक्तव्य। मात्र शिंदेंसोबत असल्याचंही केलं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।